हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर सागर गारवे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा आहे दिवस 7वा आणि आपण बघत आहोत 30 दिवस 30 रेकीचे व्हिडिओ. मित्रांनो, आपण चक्र या विषयावर चर्चा करायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि 7 चक्र आपल्या बॉडीमध्ये आहेत. ते कोणते आहेत, ते कशा प्रकारे आपल्यासाठी काम करतात, हे आता आपण स्टेप बाय स्टेप समजणार आहोत. ते चक्र कोणते आहेत हे तुम्हाला मी प्रिव्हियस म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आज मी फक्त एका चक्राबद्दल बोलणार आहे. असं 7 दिवस आपण 7 वेगवेगळ्या चक्रांबद्दल बोलणार आहोत. प्रयत्न आपण करू की जास्तीत जास्त डीप पद्धतीने त्या चक्रांना आपण कसं समजून घेऊ शकतो आणि त्याचे बेनिफिट्स आपल्या लाईफमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आपण कसे आणू शकतो. सो तुम्ही तयार आहात का? चला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपण समजूया आज पहिलं चक्र जे रेकीमध्ये सांगतात, जे आहे आपल्या इथे टाळूवर, डोक्याच्या वर, त्याला म्हणतात सहस्त्रार चक्र. इंग्रजीमध्ये त्याला क्राऊन चक्र असं म्हणतात. या चक्राचा अर्थ मित्रांनो आहे हजार. अर्थ हजार आहे, कारण इथे काय आहेत? हजार विचार आहेत, म्हणून याचं तत्व जे आहे ते विचार आहेत. डोक्यामध्ये काय येते मित्रांनो? खूप जास्त विचार येतात. खूप जास्त, कधी निगेटिव्ह कधी पॉझिटिव्ह, जनरली निगेटिव्ह विचार येतात. सायन्स असं सांगते की 80,000पेक्षा जास्त विचार एका दिवसाला आपल्या डोक्यामध्ये येतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या 80,000 मध्ये 80% विचार असे असतात की जे निगेटिव्ह विचार असतात. तर मित्रांनो, जेव्हा आपण या सहस्त्र चक्राला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपण त्यामधले काही विचारांना पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करतो. तर या चक्राचा रंग जो आहे तो जांभळा असा सांगितलेला आहे रेकीमध्ये. वृत्ती जी आहे ती ज्ञान सांगितलेली आहे. आणि ह्या चक्राला ऍक्टिव्हेट केल्यानंतर आपली आध्यात्मिक प्रगती व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याला हे समजते किंवा आपला फोकस, आपलं लक्ष जास्त करून या गोष्टीकडे जाते की मी या आयुष्यात का आहे आणि मला हे आयुष्य का जगायचं आहे. ओके, सो याच्याशी रिलेटेड जे काही अवयव आहेत ते आहेत आपला उजवा डोळा, मेंदू आणि मध्यवर्ती मज्जासंस्था. ही याच्याशी रिलेटेड आहे. एखाद्या व्यक्तीला नैराश्य असेल, डिप्रेशन त्याच्या लाईफमध्ये असेल, मेंदूशी रिलेटेड काही रोग असतील, तर याचा अर्थ काही पर्सेंटेजमध्ये हा असू शकतो की त्याचं ते चक्र जे आहे, म्हणजे सहस्रार चक्र जे आहे ते इम्बॅलन्स आहे. सतत जर का तुम्हाला विचार येत असतील, रात्री झोप येत नसेल आणि ते विचार जर का निगेटिव्ह असतील, चिंता असेल, भय असेल मनामध्ये, तर तुम्ही या चक्रावर प्रॅक्टिस नक्कीच केली पाहिजे. मित्रांनो, या चक्रावर प्रॅक्टिस काय करायची, कसं करायची ते मी तुम्हाला सांगतो. सिंपल दोन्ही हात आपले असे या चक्रावर तुम्ही ठेवू शकता किंवा असे हात ठेवू शकता आणि औम 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 या मंत्राचा जाप तुम्ही करू शकता. हे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्ही हे चक्राला काय करू शकाल? बॅलन्स करू शकाल. दिवसातून एकदा करा, दोनदा करा, जेवढा वेळा तुम्हाला वेळ मिळतो त्यावेळी याची प्रॅक्टिस तुम्ही वारंवार जर का केली तर नक्कीच तुम्हाला सहस्त्र चक्र बॅलन्स करता येईल. याबद्दल जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमचा लेवल 1 शिवशक्ती रेकी हा कोर्स सुद्धा जॉईन करू शकता. तो कोर्स जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर एक नंबर तुम्हाला दिसतोय, त्या नंबरला व्हॉट्सअप करा की मला लेवल 1 कोर्स जॉईन करायचा आहे आणि तुम्हाला पुढील माहिती देण्यात येईल. फक्त आणि फक्त ₹99 फीस त्याची आहे. तुम्हाला बोनस पाहिजे असतील तर ₹249 फीस आहे. तेवढी फीस भरून तुम्ही लेवल 1चा अनुभव घेऊ शकता. आणि मी तुम्हाला 100% खात्री देतो की लेवल 1 मध्येच तुम्हाला असं वाटेल की बऱ्याचशा गोष्टी बदलायला लागलेल्या आहेत. तर उद्या भेटूया मित्रांनो पुढच्या चक्रासोबत आणि उद्या आपण दुसरं चक्र समजून घेऊया. तोपर्यंत स्टे ट्यून, व्हिडिओज बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या.